शेतकरी बांधवांनो, राम राम. माझ्या बळीराजा अपडेट 455 या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा व्हिडिओ थोडा युनिक बनवलाय. युनिक व्हिडिओ, खूप छान व्हिडिओ होणार आहे. जबरदस्त अशी एका बैलगाड्या शर्यतीच्या एका छकडीवाल्याची मुलाखत आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तुम्हाला दिसत असेल हत्ती एवढा बैल आहे. नाव त्याचं बब्या. बुलढाण्याची शान आहे. अनेक हिंद केसरी असे मैदान त्यांनी मारले. शंकरपटात नामांकित असा बैल आहे. त्या बैलाची आपण मुलाखत घेऊ. त्यांचे मालक, त्याच्या सोबत जे जे व्यक्ती आले त्यांची सर्वांची मुलाखत घेऊ. व्हिडिओ पहा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मावळा युट्यूब चॅनल जशी आपण लाईक शेअर कमेंट करत होते तशी जबरदस्त असं याही चॅनलला प्रोत्साहन द्या. चला व्हिडिओ आपण करू. बैल पहा, हाच तो बब्या नामांकित. ज्या गाडीने त्याची ट्रॅव्हलिंग होते ती गाडी म्हणजे बब्या बुलढाणा ग्रुप, बुलढाणा हिवरखेड पूर्ण. आणि ह्या छकडीला तो पळत असतो. असा नामांकित असा बैल आहे मित्रांनो. याच गाडीने तो प्रवास करत असतो. बैलाचं फाउंडेशन बघा, अंग बांधा बघा, त्याची जी नजर आहे ती बघा. सुंदर असा ताकदवन बुलेट प्रेप सारखा जबरदस्त असा नावाला जसा शोभेल असा बघ्या. तर जाणून घेऊ त्या मालकाची आपण संपूर्ण माहिती, मुलाखत करा. भाऊ नमस्कार. दादा नमस्कार. 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 दादा आपलं नाव काय? बाळू गीते. बाळू गीते. हा जो बब्या बैल आहे हा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण याचं राहणार प्रॉपर कोण्या गावचा या हिवरखेड पूर्ण बुलढाणा जिल्हा, शिंदखेडा तालुका. आपलं नाव गीते का? हा हिंद केसरी मध्ये किती वेळेस पल्ले गाठले दादा? 17 वेळेस पल्ले गाठले ना? 17 फायनल. 17 फायनल. एक नंबर. बर किती वेळेस मानकरी म्हणून झाला? तर 17 वेळेस मानकरी झाला. एक नंबर. 17 मैदान एक नंबरचा मानकरी लगातार. इतिहास त्याचा अजून इतिहास कोणी मोडला नाही. याचा इतिहास मोडला नाही. मग आता आजपर्यंत आपण असे पल्ले असे ठिकठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर गेले का महाराष्ट्रात पर्यंतच पोहोचले? 6 वर्षापासून नम्रात असेल तो. नाही महाराष्ट्राच्या बाहेर गेले का? मग एमपीत पळाला ना. एमपीत बी पळाला का? ट्रॅक्टर आणलेलं नाही त्याने एमपीतून. ट्रॅक्टर आणलंय मित्रांनो. बैतूलला पण एक नंबर केला त्याने. बैतूलला बी एमपी आपलं छकडी असन हे असं सर्व. आज आता या पल्लेमध्ये बी हा जबरदस्त राहणार आहे. त्याचं नाव जे बब्या आपण ठेवलंय नाव, या माध्यमातून काय याचा पूर्व इतिहास काय होता नेमका? असं काही पूर्वी इतिहास म्हणजे ते महाराजांना मी आम्हाला एक घरची गाडी, एक घरचं पाहिजे होता म्हणून एक नाही का? पहिले फौजीकडे एक बैल होता. हा एक बैल होता, रॉकेट म्हणून. रॉकेट. त्याला बैलाला बैल दिला नव्हता. हा बैल हे महाराज संतोष महाराज राठोड ते शिवणीचे, त्यांनी फौजीनं आणि संदीप भाऊने 40 गावून बैल आणला होता. 40 गाव फेल व्हायला आणला होता डायरेक्ट. हा हा. बरं ज्यावेळेस हा आपण 6 वर्षापूर्वी घेतला होता तर किती हजारापर्यंत घेतला होता का लाखापर्यंत घेतला होता? ते फौजीलाच माहिती. हो का? मग आता जे आपण फौजी ते आपले नातिक होते म्हणून ते नाव तसं केलं नाही का? आता गाडीला बब्याच नाव आहे फौजी म्हणूनच आता नाही का? फौजी ग्रुप बुलढाणा. दादा तर आपण जर आता काही एका आपले तसं तर आम्ही म्हणू शकत नाही, पण भविष्यात जर कधी आपल्याला वेळ आली तर याची मार्केटिंग करायची तर आपण करसान का? नाही याची मार्केटिंगच नाही, आपल्या मोलच नाही याचं नाही का? बैल 95 लाख रुपयाला मागितलेला आहे. पंढरी शेठ फडके 95 लाखाला मागितला. परत पंढरी शेठ फडकेनं नुसतं अड्ड्यावर पळाय मागितला की 2.5 लाख रुपये अड्ड्यान पळाय मागितला होता. फक्त तरी आपण नाव पळवायची. हा हा नाही पळवली. 3 वर्षापूर्वीची गोष्ट. आज तर त्याचं नाव उभ्या महाराष्ट्रात असं नाव बब्या म्हणल्याच लोकांना घेऊन जातात. किती सुंदर बैल आहे बब्या नावाचा, नामांकित असा बैल आहे. 95 लाख रुपयापर्यंत मागणी झाली, पण बब्याला मालक तर फौजी देतच नाही, नावावर त्याचा बैल चालतोय. आता या जर बैलाची आज आता आपण देखभाल करताय तर याची देखभाल आता नेमकी आज रुटीन कसं असतं दैनंदिन जीवनाचं? काहीच नाही करत आम्ही. फक्त मैदानावर जायच्या टायमाला फोन आला की निघतो. ते सगळं संदीप भाऊ सगळे मालक चालक तेच आहे. मालक चालक आहे ते. आज इथं नाही का? मग तिकडे बघितलं तिकडे गेले. तिकडे गेलेले. हा फौजी इकडे बॉर्डरवर आहे. हा बॉर्डरवर का? ते नाद म्हणून आता हे फक्त चालतं नाही का? म्हणून फक्त घरी बांधून ठेवायचं खोट्याला, ऐकायचं नाही. 6 वर्षापासून चालू आहे. चालूच राहणार अजून. चालूच राहणार. शेवट आपल्याच घरी. शेवट आपल्याच घरी होणार. हो का?
बुलढाण्याचा नामांकित बैल आहे मित्रांनो. अकोला देव या गावामध्ये शंकरपटासाठी धावण्यासाठी आलेला आहे. तालुका जाफराबाद, जिल्हा बुलढाणा. 95 लाख पंढरी फडके सारख्या नामांकित छकडेवाले उभ्या महाराष्ट्राला नाही तर उभ्या महाराष्ट्राच्या बाहेरही देशापर्यंत त्याची ओळख आहे. अशा माणसाने 95 लाखाला बैल माहितला द्यायचं नाव नाही. शेतकऱ्याचं म्हणणं आहे फौजी नाव आहे. फौजी नाव म्हणजे असं देशाचे फौजी हा फौजी त्याला भाऊ द्या आमच्या ओळखीचे जे. ते सध्या आहेच चालूच आहे का चालू आहे सध्या चालू आहे. देश सेवा ते करते सध्या ड्युटीला आहे. ड्युटीला आहे. कोणत्या ठिकाणी ते ड्युटीला मध्ये हे आमचे सालदार आहेत. हो का बा. आता हे गाडीचं चालक हे ते सर्व सगळं आम्ही दोघं चालक मालक सगळे आम्ही दोघं चालवणं. दादा एकदा बैल संपूर्ण एकदा बैल दाखवण्याचा प्रयत्न करा. त्या बैलाबद्दल काय बोला आपण तर काही बोलू शकत नाही. एवढा नामांकित असा बैल आहे. दादांना वेळेत वेळ आपल्याला 2-4 मिनिटाची आपल्याला मुलाखत दिली. काही छोटे मोठे बैल आपण पुन्हा नाही तुम्हाला नाही. काही छोटे मोठे आपण पुन्हा नामांकित असे बैलाचं आपण या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे. आणि हा बैल कसा धावणार त्या धावायचंही आपण आपल्या सर्व लोकांनाही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या डोळ्याचे पारणं फिटेल असं धावणं आपल्याला काही थोड्या तासभराच्या वेळेमध्ये आपल्याला दिसणार आहे. तुर्तास आहे मुलाखतीतच थांबू. दादा धन्यवाद. धन्यवाद. आपण आम्हाला छोटी काही माहिती दिली. आपले मालक चालक नाही येत तरी बी चालन. धन्यवाद. एकदम